सकाळचे एक्झॅक्टली 11:54 झालेले आहेत आणि प्रयत्न करतोय माझ्या या 4G नेटवर्कवरनं व्हिडिओ अपलोड करायचा. पुण्याच्या वायफायची इतकी सवय झाली ना, आता लिटरली असं वाटतं की काय दिवस होते ते. लॉकडाऊनमध्ये मी ह्याच 4G नेटवर्कमध्ये व्हिडिओ अपलोड करायचो. ऑलमोस्ट रात्री वगैरे ठेवायचो, मध्यरात्रीपर्यंत व्हायचा. मग पुन्हा सगळं फोटोशॉप करून थंबनेल लावून सगळं व्हिडिओ सेटिंग करून मग पब्लिश करायचो सकाळी 12 वाजता. वो पिक्या दिन थे. तर कसं काय मंडळी, बरं आहे सगळं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं तुम्ही मगाशी बघितलात, मला काय व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण स्पीड इतका बेकार आहे सध्या जिओचा इथं विजयनगरमध्ये, आणि आपल्याकडे आहे 4G 5Gच्या जमान्यात. त्यामुळे आता व्हिडिओ आपण असाच सोडलेला आहे. रात्री पुन्हा एकदा प्रयत्न करेन अपलोडचा, उद्यापर्यंत झाला तर ठीक. तर हाय, परत 2-3 दिवसांनी पुण्याला जाऊन वायफाय की जय. आज जाणार मी सलार बघायला. आता आमच्या इथं चौकात लागतो इथं, पण नाही, आम्ही नाही जाणार तिथं. आम्ही जाणार न्यू प्राईडला, जे आमच्या घरापासून लईच लांब आहे. असं असते हो, जवळ असते त्याची किंमत नाही, लांबच जायचं असं काय नाही. इथं कसं आहे माहिती आहे काय, थोडाफार साऊंड इश्यू वाटतो आम्हाला आणि बसायची अरेंजमेंट पण इतकी खास नाही आहे, असं वर्थ वाटत नाही. कारण ना बसायचं ठीकठाक ऍडजस्टमेंट करू शकतो आपण, पण कुठलं पण ऍक्शन पिक्चर बघायचं झालं ना, साऊंड एक नंबर पाहिजे, जो की पर्सनली मला वाटतं इथं थोडासा कमी पडतोय. आता मी जस्ट घराच्या बाहेर पडलो तर टेरेसवर 4-5 माकडं. अरे बापरे, म्हटलं कुठनं आली. पण तसं आधेमध्ये होत असते, माकडांचा धुमाकूळ असतोय बराच. पण आंब्याला मोहर लागलेले, तर ते मोहर आता नासधूस करतायत. जाऊ दे, आता त्याला काही करू नाही शकत. आता हाकलणार कसं, त्यांची प्रॉपर झुंड आहे और शेर अकेला आहे, बट शेर को जाना है पिक्चर देखने. दे आता एन्जॉय. रात्री वगैरे असले तर मग हाकलता येईल. यावेळी आता मूड नाही, जाऊ जे होईल तेवढी. आपल्या उजव्या साईडला गणेश नाश्ता सेंटर दिसत असेल तुम्हाला. परवा आलोय, परवापासून एकदा पण आलो नाही आहे. जायच्या आधी गणेशला एकदा पोहे खायला लागतात आणि एक चहा मारायला लागतोय, शिवाय मग सांगली झाल्यासारखं वाटत नाही. आता मी चाललोय पिक करायला राजवर्धनला. मग तिथनं आम्ही जाऊ पुढं थिएटरला आणि मग मस्तपैकी मूवी बघणार. मग मूवी नंतर बघू, काहीतरी खायचा विचार आहे. सांगलीमध्ये निवांत आहे हो, सगळं एकदम 5-10 मिनिटात, मॅक्झिमम अर्ध्या तासात सगळं येते. कुठं पण तुम्ही पोहोचू शकता, त्यामुळं फिरायचं काही टेन्शन नाही. कोण कोण म्हणतात सांगली डेव्हलपच झाली नाही, हेच झाली नाही, ते काय नाहीच आहे. बरं आहे, नाही आहे. IT पार्क नाही आहे, बरं आहे. खूप मोठ्या इंडस्ट्री नाही आहेत, बरं आहे. सांगलीची लोक आम्ही खूप निवांत राहायला लागलोय. ट्रॅफिक नाही आहे, जास्त पोल्युशन नाही आहे, मस्त गुलाबी थंडी असते, व्यवस्थित पाऊस पडतो वेळच्या वेळी. उन्हाळ्यामध्ये नॉर्मल ऊन असते. सो असं पूर्ण सगळे ऋतू आम्ही अनुभवतो. सांगली आमची एक नंबर आहे, आम्हाला गर्दी नकोच आहे. त्यामुळे असू दे. आणि जर तुम्ही म्हणता डेव्हलप झाली नाही तर नसू दे. लॉर्ड टियागो मधनं लॉर्ड अल्टोमध्ये जायला टाइम आलाय. डेंजर आहे. हेलो, चिडला बाबा. चिडला नाही, खेळायचं आहे. हेलो. चलो ऑल सेट. सगळं राजवर्धनला वगैरे बाय केलंय आणि हा चपाती भाजी घेऊन चाललोय. इकडे नेमिनाथ नगरला कधी तुम्ही आला असाल, बुलेटचा आवाज लई येतोय. 1 मिनिट, कारमध्ये जाऊन बोलतो. तर रात्रीचे एक्झॅक्टली 9:30 वाजलेले आहेत आणि मी इथं आलो नेमिनाथ नगरला. हे माझं फेवरेट पोळी भाजी केंद्र आहे, जिथनं मी आता घेतल्या चपाती आणि भाजी. तुम्ही कधी ट्राय केलं का इथलं? तर मी ते सांगत होतो की आपला स्कूलमेटच आहे, त्याचं हे सगळं व्यवसाय आहे पोळी भाजी केंद्राचा. बघून एकदम छान वाटतंय, कारण तोंड ओळख होती तेवढंच. म्हणजे असं कधी आम्ही पर्सनली बोललो नाही. तो माझा सिनियर आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. तर येस, अजून मी त्याला सांगितलं पण नाही की आपण स्कूलमेट्स होतो. सांगेन मी कधीतरी. पण हा, तिकडे तुम्हाला कधी इमर्जन्सीला लागलं तर क्वालिटी एक नंबर आहे आणि एकदम रिझनेबल रेट आहे. तर बघून आलो यार सलार. म्हणजे आता 2 गोष्टी आहेत. एक तर न्यू सिटी प्राईड याबद्दल बोलायचं आहे की छान केलंय, एकदम मस्त केलंय. आणि तो असं कुठला ब्रँड नाही आहे, आयनॉक्स PVR. न्यू प्राईड इटसेल्फ अ ब्रँड आणि
आज थोडे आपल्याला देसी एकदम सांगलीचे वाईब्स येतात. आश्चर्य काय वाटलं, मूवी चालू असताना एकदम कोणतरी आलं तिकीट चेक करायला. मला एकदम आधीचे दिवस आठवले जेव्हा नाही काय प्रताप किंवा स्वरूप वगैरे मध्ये जायचो आपण, म्हणजे जे सांगलीकर ते रिलेट करतील ते असं विचारायला यायचे, हा तिकीट दाखवा तसं टाईप झालं. पण ठीक आहे, ओव्हरऑल इट वॉज गुड. म्हणजे ब्रँड नसताना, म्हणजे हे जे फ्रँचायझी आहेत आयनॉक्स किंवा PVR, हे ब्रँड नसताना पण एक छान असं त्यांनी सगळं मेंटेन केलंय. आणि साऊंड तर अल्टिमेट, म्हणजे फुल मार्क्स आहेत साऊंडला. दुसरी गोष्ट बोलायची झाली तर सालार बद्दल ओके KGF एवढी मजा नाही, म्हणजे प्रेझेंटेशन इज व्हेरी गुड. म्हणजे जे साऊंड इफेक्ट आहेत, व्हिडिओग्राफी आहे स्पेशली जी मला आवडते, एडिटिंग आहे ते अल्टिमेट आहे. इंटरव्हलचा आधीचा सीन पण खूप भारी होता. क्लायमॅक्स एवढा काही जास्त आवडला नाही, ओके आहे, प्रेडिक्टेबल होता. भरपूर लोक म्हणत होते KGF शी रिलेटेड असेल, पण असं काय नाही आहे, ही पूर्ण वेगळी स्टोरी आहे. जो इम्पॅक्ट KGF नी पाडला, म्हणजे म्हणतो ना आपण हिरो मॅटर्स, तर जो यशनी इम्पॅक्ट पाडलेला तो प्रभासकडनं एवढा आला नाही. आता प्रभासचे जे फॅन बेस आहेत ते आहेत, म्हणजे त्यांना आवडला असेल मे बी, पण खूप कन्फ्युजन आहे स्टोरीमध्ये. इवन एका सीनला एक श्रुती असं डायलॉग मारते शेवटी की थांबा मला काही कळे ना, मला काय तर पाहिजे, ते तुम्ही रिलेट करू शकत असाल तर कराल. पण येस, ओव्हरऑल इट वॉज ओके. मी 3-3.5 स्टार देईन आउट ऑफ 5. म्हणजे मी काय असं रिव्ह्यूअर नाही आहे, पण माझा ऐकाल तर तेवढंच मिळतील. वन टाइम वॉच आहे, मी परत बघणार पण नाही. तर मंडळी रात्रीचे 11:15 झालेत, सगळं जेवण वगैरे झालंय. आता एडिटिंग करणार थोडीफार, बाकीची उद्या. अशा तऱ्हेनं आजचा आपला दिवस संपलाय. आणि मी जसं बोललो, व्हिडिओचं ड्युरेशन थोडं वाढत जाईल आणि आपला पेस येत जाईल. आतापर्यंत बघितला असाल तर तुमचे मनापासून आभार. थँक्यू. I got a switch in my head, I go from living to dead. You got me seeing all red, now I'm becoming a threat. I fucking heard what you said, I'll make you have some regrets. And no, I never forget, so